विश्वास कमवायचा असेल तर प्रामाणिक राहा. समोरचा आपल्याला काय समजतो हे जाणून घेणं फार महत्त्वाचं असतं. नाहीतर आपण नाती सांभाळत बसतो आणि समोरचा बुद्धिबळाच्या चाली खेळून जातो. विश्वास ठेवा. आपण जेव्हा कोणासाठी काहीतरी चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडत असतं. फरक फक्त इतकाच असतो की ते आपल्याला दिसत नसतं. विश्वास समोरच्यावर ठेवण्या अगोदर 10 वेळा विचार करा, कारण लोक चालता चालता विश्वासघात करतात. प्रेम आणि विश्वास असे 2 पक्षी आहेत की त्यापैकी एक जरी उडाला तर दुसरा आपोआप उडून जातो. फांदीवर बसलेल्या पक्षाला फांदी तुटण्याची कधीही भीती नसते, कारण त्याचा त्या फांदीवर विश्वास नसून पंखांवर विश्वास असतो. प्रत्येकावर विश्वास ठेवत जाऊ नका, कारण लोक आपल्या स्वार्थासाठी कुणाच्याही फिलिंगची थट्टा उडवू शकतात. नातं तेच टिकतं ज्यामध्ये शब्द कमी असतात आणि समज जास्त असते, तक्रार कमी आणि प्रेम जास्त असतं, अपेक्षा कमी आणि विश्वास जास्त असतो. प्रत्येकावर विश्वास ठेवणे हे धोकादायक आहे आणि कोणावरही विश्वास न ठेवणे हे खूपच धोकादायक आहे. आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीचा फायदा घ्यावा, पण कोणाच्या विश्वासाचा फायदा घेऊ नका, कारण एकदा विश्वासाला तडा गेला तर नात्यांमध्ये कायमचा दुरावा निर्माण होतो. अशा व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवा जी व्यक्ती आपल्या मनातील 3 गोष्टी ओळखते: हसण्यामागील दुःख, रागवण्यामागील प्रेम आणि शांत राहण्यामागील कारण. एखाद्याने मनापासून विश्वास ठेवल्यावर त्याचा विश्वासघात अजिबात करू नका, कारण कदाचित त्यामुळे एखाद्याचं आयुष्य आणि मन उद्ध्वस्त होऊ शकतं. मनात प्रेम, डोक्यात ज्ञान आणि स्वतःच्या मनगटावर विश्वास असेल तर जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही. मनाने इतके चांगले राहा की तुमचा विश्वासघात करणारा आयुष्यभर तुमच्या जवळ येण्यासाठी रडला पाहिजे. विश्वास आणि नातं हे पाणी आणि जीवन यासारखं आहे, कारण जिथे पाणी असतं तिथे जीवन असतं. अगदी तसंच जिथे विश्वास असतो तिथंच नातं असतं. शब्द दिल्याने आशा निर्माण होते आणि दिलेला शब्द पाळल्याने विश्वास निर्माण होतो. प्रेम आणि विश्वास कधीच गमावू नका, कारण प्रेम प्रत्येकावर करता येत नाही आणि विश्वास प्रत्येकावर ठेवता येत नसतो.